नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर 8वा वेतन आयोगाबाबत आत्ताची ताजी अपडेट आहे। अपेक्षित फिटमेंट फॅक्टर वाढ, नवीन पे मॅट्रिक्स टेबल जाणून घ्या संपूर्ण सविस्तर। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता या 8व्या वेतन आयोगाबाबत आत्ताची ही ताजी अपडेट काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया। बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता। टायटल काय आहे बघा, 8वा वेतन आयोगाबाबत आत्ताची ताजी अपडेट, अपेक्षित फिटमेंट फॅक्टर वाढ, नवीन पे मॅट्रिक्स टेबल जाणून घ्या संपूर्ण सविस्तर। बघा, न्यू पे कमिशन लेटेस्ट अपडेट न्यूज। 8वा वेतन आयोगाबाबत आत्ताची नवीन मोठी अपडेट समोर येत आहे। ती म्हणजे केंद्रीय कर्मचाऱ्यांना नवीन वेतन आयोग लागू करण्याबाबत येत्या अर्थसंकल्पामध्ये विशेष तरतूद या ठिकाणी करण्यात येणार आहे। केंद्रीय कर्मचारी युनियन मार्फत केंद्र सरकारला निवेदन देण्यात आले आहे। सदर निवेदनामध्ये नमूद करण्यात आले आहे की सरकारी कर्मचाऱ्यांना नवीन वेतन आयोग म्हणजे 8वा वेतन आयोग दिनांक 1/1/2026 पासून लागू होईल। या पद्धतीने नियोजन करावेत, अन्यथा कर्मचारी जे आहेत ते कर्मचारी देशव्यापी आंदोलन करतील असा जो इशारा आहे, असा इशारा या ठिकाणी देण्यात आला आहे। यामुळे केंद्र सरकारकडून नवीन वेतन आयोग समितीची स्थापना ही लवकरच करण्यात येणार आहे। म्हणजेच येत्या केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये 8वा वेतन आयोग स्थापन करून विशेष तरतूद या ठिकाणी करण्यात येणार आहे। बघा, फिटमेंट फॅक्टर सुधारित पे मॅट्रिक्स, सरकारी कर्मचाऱ्यांना 2.57 ते 3.68 पट फिटमेंट फॅक्टर पर्यंत पगार वाढ करण्यात येऊ शकतो। यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांना किमान मूळ वेतनांमध्ये 5 ते 8,000 रुपये इतकी वाढ होईल। बघा, पे मॅट्रिक्स आणि 7वा वेतन आयोग मूळ वेतन आणि 8वा वेतन आयोग अपेक्षित मूळ वेतन कशा पद्धतीने असणार आहे। स्तर 1 ला 18,000 तर 8व्या वेतन आयोगानुसार 21,700 अपेक्षित मूळ वेतन आहे। स्तर 2 साठी 19,900, त्यानंतर 8वा वेतन या ठिकाणी अपेक्षित मूळ वेतन आहे 23,880। स्तर 3 साठी 21,700 7वा वेतन आयोग, तर 8वा वेतन आहे 26,880। अशा पद्धतीने या ठिकाणी सर्व स्तरांचं तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। बघा, एकूणच अशा पद्धतीने हे जे स्तर 18 पर्यंत आहेत एकूणच 2,50,000, तर 8वा वेतन आयोगानुसार 3 लाख अशा पद्धतीने हे जे एकूणच जी वेतन श्रेणी आहे सुधारित पे मॅट्रिक्स फिटमेंट फॅक्टर अशा पद्धतीने या ठिकाणी ही जी 8वा वेतन आयोगाबाबत आत्ताची जी ताजी अपडेट आहे म्हणजे अपेक्षित फिटमेंट फॅक्टर वाढ, नवीन पे मॅट्रिक्स टेबल या ठिकाणी संपूर्णपणे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत। अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।